जामोद सारख्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नैसर्गिक संधी नसताना. नमस्कार. आज आपण आपल्या या संतोष भाऊच्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटवर आलो. येथील आपले जे संतोष भाऊ आहेत हे जामोदमधील सधन कास्तकार आहे. त्यांनी 18 महिन्यामध्ये त्यांचा पूर्ण प्लॉट हा एकदम वेल डेव्हलप केलेला प्लॉट आहे. तर आज आपले जे जामोदचे ग्रामपंचायत सदस्य आहेत प्रेमभाऊ जयस्वाल ते आज हा प्लॉट पाहण्यासाठी आले. तर आज आपण त्यांच्यासोबत आहे. तर त्यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करू की त्यांना या प्लॉट बद्दल कसं वाटलं व याच्या पुढे त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत ते. तर आता या प्लॉट बद्दल तुम्ही सांगा कोणचं काय. अमोल भाऊ, तुमच्या सानिध्यात राहून तुमच्या गायडन्स मध्ये संतोष भाऊंनी ही जी फळबाग तयार केलेली आहे ही अतिशय उत्तम प्रकारे आणि एकदम वेल डेव्हलप तयार केलेली आहे आणि हे प्रथम प्रयोगामध्ये त्यांनी एस्टॅब्लिश केलेली आहे. त्याच्यासाठी मी प्रथमतः तुम्हाला, तुमच्या कृषी केंद्राला आणि संतोष भाऊंना धन्यवाद देतो. यांनी आम्हाला एक मार्गदर्शन दिलं की जामोद सारख्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नैसर्गिक संधी नसताना एक अतिशय उष्ण उन्हाळ्याच्या ठिकाणी जिथे आपण श्रापित एरिया म्हणतो अशा भागात आपण राहून सुद्धा त्यांनी असं फळबाग तयार केलेलं आहे. पण यात एक छोटंसं असं खंत आहे की एवढी मेहनत करूनही इथं व्यापारी कमी प्रमाणात आहे, बाजारपेठ नाही आहे. मेन मुद्दा बाजारपेठ नाही आहे. तर माझं एक सत्ताधारी पक्षांना, लोकनियुक्त अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, राजकीय पक्षांना आणि सगळ्या लोकांना असं निवेदन आहे की त्याच्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न करायला पाहिजे. इथं आपण बघतो की स्वातंत्र्य काळापासून इथं एमआयडीसी उपलब्ध असताना पण ती प्रगत झालेली नाहीये, सक्सेस नाही झाली, कारण त्यासाठी आपले भौगोलिक दृष्टिकोन व्यवस्थित नाहीये. पण तरी सध्या माननीय हर्षवर्धनदादा सपकाळ आणि संजय कुटे यांच्या प्रयत्नानुसार आपल्या इथं रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि ते भविष्यात डेव्हलप होणारच आहे. आता त्यांना एकच निवेदन आहे की ते रेल्वे स्टेशन जे आलेलं आहे आणि जलमला पण रेल्वे स्टेशन आहे आणि जलम ऑटोमॅटिकली खामगाव जालना जुळल्यावर ते इंटरकनेक्ट होणार आहे. तर फक्त एक त्यांना निवेदन आहे की त्यांनी त्या टाइमला त्यांनी जे प्रकारे मेहनत केली आहे की जामोदमध्ये रेल्वे स्टेशन आलेलं आहे त्याचप्रमाणे जामोद आणि जलम जोडलं तर आपण डायरेक्ट सेंटरमध्ये येऊ आणि आपल्याला एक जंक्शनचं रूप मिळणार. बाजारपेठ यात असं आहे की खामगावमध्ये पण जंक्शन तयार होणार जलमला आणि जामोदला. याच ठिकाणी आपल्याला 2 जंक्शन मिळतील, त्याच्यामुळे बाजारपेठ आपल्या इथं इझिली अवेलेबल होतील. आपण बघतोय सकाळपासून इथं किरकोळ कस्टमर येत आहे, 100-200 पण व्यापारी इथं भरपूर कमी प्रमाणात येत आहे. वास्तविक पाहता या गोष्टीला असा भाव पाहिजे की आताच त्यांनी विदेशात आपल्याला माल गेला पाहिजे आपल्याला, कारण याच्या फळाची आपण क्वालिटी बघू शकतो एकदम उत्तम प्रकारे. एक्सपोर्ट क्वालिटीचं मटेरियल आहे, म्हणजे हे फळ आपण विदेशात सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो. पण आज आपल्याला इथं बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे हे फक्त आपल्याला लोकलला जे शेतकरी आहेत खाण्यासाठी घेऊन जात आहे. म्हणजे आपल्याला इथं बाजारपेठ उपलब्ध नाहीये. म्हणजे आपल्या भागामध्ये सगळे पिकं होतात, कांदा होते, टोमॅटो होते, मिरची होते, ड्रॅगन फ्रूट होते व आता नवीन पेरूचा सुद्धा प्लॉट लावलेले आहेत आपण. बरोबर. पण आज रोजी आपल्याला इथं एकही बाजारपेठ उपलब्ध नाही. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला आपल्या भागामध्ये जर एखादी बाजारपेठ झाली तर आपल्या शेतकऱ्याचा खूप यामध्ये फायदा होईल.